अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि युवा स्वाभिमानची युती होती. मात्र आता ती युती फिसकटलेली आहे आणि त्यानंतर युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. मी प्रभाग क्रमांक 18 राजापेठ भागात आहोत. या ठिकाणी ॲडव्होकेट अपर्णा ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह जे आहे ते कपाळ आहे. त्या सध्या निवडणुकीच्या प्रचारात लागलेला. आपण त्यांना विचारूया, ते मला सांगा, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, काय नेमकी तांत्रिक अडचण आली होती त्यावेळेस तुमचा फॉर्म जर स्वीकृत झाला नव्हता आणि आता काय तुम्हाला प्रचार कसा सुरू आहे? प्रचार तर एकदम चांगला सुरू आहे. कुठल्या काही आहेत काही गोष्टी की त्याच्यामुळे अपोजिशन्स वाल्यांनी असं एलिगेशन केलं की वेळेत एबी फॉर्म आला नाही, पण मी त्याला टेक्निकल एरर असं नाव देते आणि माझ्या पूर्ण पक्षाचा मला पाठिंबा आहे. आज 15 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टी सोबत काम करत आहे. सिनेट, माझे मिस्टर सिनेटमध्ये भारतीय जनता पार्टीकडूनच त्यांनी उभे राहिले आणि दोन्हीदा चांगल्या भरघोस मतांनी निवडून आले आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण पक्षांचा, पूर्ण आपल्या नेत्यांचा, बावनकुळेजी साहेबांनी मला परिपूर्ण प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही पूर्ण पॅनल सोबत प्रचार करीत आहे आणि मला माझ्या पक्षाचा पाठबळ आहे. कुठले कुठले महिलांचे मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जात आहात? महिलांचं सगळ्यात पहिले तर महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्वाचं महिलांना सुरक्षितता. आज मी माझी मुलगी सकाळी स्कूलमध्ये 8 वाजता जाते, तर ती 8 वाजता गेल्यापासून तर 4 वाजेपर्यंत माझं मन अगदी त्याच्यात अडकलेलं असते. हे का बरं? की आताची सगळं पाहतोय आपण जी परिस्थिती चिघळत चालली आहे त्याच्यावर आवर्जून मी लक्ष घालणार आहे. ॲज अन ॲडव्होकेट मला ती एक माझं सामाजिक दायित्व, इलेक्शन तर वेगळा भाग आहे पण माझं एक सामाजिक दायित्व आहे असं मी समजते आणि महिलांना रोजगार आणि महिलांची सुरक्षितता हे माझे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. मला सांगा, तुमचं चिन्ह जे आहे ते वेळेवर बदललेलं आहे, त्याचा काही तुम्हाला या निवडणुकीत त्रास होईल असं वाटतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मला पहिले वाटलं पण आता तर मला 100% निश्चित आहे की हे सगळ्यांच्या कपाट सगळ्यांच्या मनात बसलेलं आहे. क से कमल आणि क से कपाट हे आता सगळ्यांना बिलकुल झोपेतून उठलं तरी सगळ्यांच्या मनात हे चिन्ह चांगलं ठासून बसलेलं आहे. ह्या होत्या ॲडव्होकेट अपर्णा ठाकरे, ज्या निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. खरं तर त्या भारतीय जनता पक्षाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या कार्यकर्त्या, त्यामुळं आता त्यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना प्रचारात त्यांनी झंझावात देखील सुरू केलेला आहे. महिलांचे सुरक्षिततेचे मुद्दे घेऊन त्या या निवडणुकीत सामोरं जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.